हॅलो, नमस्ते. मी ज्योती पाटील. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज बनवतोय आपण व्हाईट सॉस पास्ता. दिवाळीचा आपल्याला तिखट, गोड, आंबट खाऊन खूप कंटाळा आला असेल, तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी असणार आहे. तर इथं आपण बनवतोय तर पास्त्यासाठी पास्ता जे आहे ते बॉईल करायचं आहे. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे. आता मी या पद्धतीचा पास्ता घेतलेला आहे. यामध्ये पास्त्यामध्ये भरपूर असे प्रकार आहेत. आपण कोणताही घेऊ शकतो. गरम पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये थोडासा पास्ता आपण टाकून घ्यायचा आहे. जेवढा आपल्याला पास्ता आपल्याला जेवढे घरामध्ये सदस्य असतील त्याप्रमाणे आपण थोडंसं क्वांटिटी कमी किंवा जास्त घेऊ शकतो. तर इथं पूर्ण न शिजू देता आपल्याला थोडासा कच्चा शिजवून घ्यायचा आहे. जेणेकरून जर आपण नंतरही थोडंसं ग्रेव्ही करणार आहोत, त्यामध्ये सुद्धा थोडंसं शिजलं जातं. तर पाहू शकता या स्टेजला आपल्याला पास्ता जो आहे ते बंद करायचा आहे गॅस आणि पाण्यामधून वेगळा करून घ्यायचा आहे. त्यानंतरची स्टेप जी आहे ते आपल्याला काय करायचं आहे, हा वेगळा करायचा आहे आणि चाळणीवरती ठेवून घ्यायचा आहे. जेणेकरून यातलं जे काही पाणी आहे आणि त्याची जी शिजण्याची प्रोसेस आहे ती कमी होऊन जाते यासाठी. ही स्टेप फॉलो करणं खूप महत्वाचं आहे. तर एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये बटर असेल तर ठीक आहे, नसेल तर तूप टाकू शकता. तर इथे बारीक चिरलेला जो लसूण आहे, एकदम बारीक चॉप केलेला, कट केलेला लसूण आहे, ते तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. कांद्याचा सुद्धा वापर बरेच जण करतात, पण आपण व्हाईट सॉस बनवते म्हणून मी इथे स्किप केलेला आहे. आवडत असेल तर टाकू शकता. इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे आणि गाजर सुद्धा घेतलेला आहे. आवडीनुसार याच्यामध्ये भाज्यांमध्ये फरक तुम्ही किंवा बदल करू शकता. तर इथे चिली फ्लेक्स घेतलेला आहे, ते घरी बनवलेलंच आहे आणि ब्लॅक पेपर टाकून घेतलेला आहे. थोडंसं मीठ सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून भाज्यांना एक छान असा सॉल्टीपणा येतो आणि भाज्या आपल्याला जास्त वेळ शिजवून घ्यायच्या नाहीत. एकदम कच्चा त्याच्यामध्ये क्रंचीपणा राहावा या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर आपल्याला तिसरी स्टेप काय करायची आहे, एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये तूप टाकायचं आहे, बटर असेल तर टाकू शकता. त्यामध्ये आपण 1.5 चमचा मैदा घेतलेला आहे. आपण जे घरात वापरला जातो तोच मैदा घ्यायचा आहे. आता ही व्हाईट सॉसची ग्रेव्ही आहे, याचं सिक्रेट मैदाच आहे. जेणेकरून जी ग्रेव्हीला थिकनेस येतो आणि छान असे फ्लेवर सुद्धा येतो. छान असं तुपावरती मैदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. त्याचा छान वास यायला लागला, पण कलर नाही बदलू द्यायचा आपल्याला. या स्टेजला त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. आता तुम्हाला ग्रेव्ही जितकी हवी आहे तितका आपल्याला दुधाचा वापर करता येतो. कारण ग्रेव्ही बऱ्याच जणांना आवडते सुद्धा आणि लहान मुलांना तर खूप आवडते. इथे मी 1 ग्लास दूध घेतलेला आहे, त्यामध्ये टाकून द्यायचं आहे. दूध टाकत असताना गॅस कमीच ठेवायचा आहे. त्यामध्ये आता हे सिक्रेट काय-काय वापरणार आहोत आपण, जेणेकरून ग्रेव्ही जे आहे ते अधिक सुंदर आणि टेस्टी लागणार आहे. तर अमूलचं चीज घेतलेलं आहे 1 क्यूब आणि तुम्ही या स्टेजला स्लाइस चीज सुद्धा टाकू शकता किंवा मोझरेला चीज सुद्धा टाकू शकता. चीज हे आपल्या आवडीनुसार आपण कोणतेही टाकून घेता येतं. ते चीज टाकल्यामुळे काय होतं, एकदम त्याला एक शाही टेक्स्चर येतं आणि एकदम चव जी आहे ती अप्रतिम लागते. एकदम मार्केटमध्ये मिळतो त्याच पद्धतीने याची टेस्ट सुद्धा लागत असते. आता याच्यामध्ये काय-काय मसाले आपण वापरणार आहोत, इथे ब्लॅक पेपर चमचा टाकलेला आहे. अर्धा ते 1 चमचा टाकू शकतात. जर लहान मुले खाणार असतील तर कमी टाकायचं आहे. चिली फ्लेक्स आपण भाज्यांमध्ये सुद्धा वापरलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वापरायचं आहे, पण कमी प्रमाण टाकायचं आहे. माझ्याकडे जे आहे ते जास्त तिखट नाहीये, म्हणून मी 1 चमचा टाकलेला आहे. भाज्यांचा क्रंचीपणा ठेवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ शिजवून घ्यायच्या नाहीयेत भाज्या. एकदम कमी फ्राय करायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर आपला जो पास्ता आपण बॉईल करून ठेवलेला आहे, छान असा आपल्याला यामध्ये मोकळा करून टाकायचा आहे. सतत हलवत राहायचंय, जेणेकरून ते चिटकलं जाणार नाही आणि मग खाण्यासाठी मग ना कुठेही कच्चा वगैरे राहिला तर चव लागत नाही. या स्टेजला आपल्याला यामध्ये पास्ता सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. जेणेकरून आपली पास्त्याची ग्रेव्ही जी आहे त्याच्यामध्ये पूर्ण त्याला लागली जाते. व्यवस्थित हलवल्यामुळे त्याला एक छान अशी चीजची फ्लेवर यायला सुरुवात होते. आता माझ्याकडे स्लाइस चीज आहे म्हणून मी स्लाइस चीज सुद्धा वरून वापरणार आहे. आवडत असेल तर आणखी एखादा स्लाइस त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला इथं ग्रेव्ही पाहिजे असेल तर या स्टेजला थोडंसं तुम्ही दुधाचा वापर करू शकता. थोडंसं दूध कोमट घ्यायचं आहे, यामध्ये टाकून देऊ शकतो. जर आपल्याला ग्रेव्ही आवडत असेल तर. आता आमच्याकडे जास्त ग्रेव्हीचा आवडत नाही, म्हणून मी थोडासा ड्राय केलेला आहे. आता इथे झाकून आपल्याला फक्त 2 मिनिट ठेवायचं आहे. फक्त जे आहेत ते मेल्ट होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. फक्त 2 मिनिट ग्लास लिड लावायचे आहे. 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाही, जेणेकरून मग त्यातला जो चीजचा ड्रायपणा आहे जास्तच ड्राय व्हायला लागतो आणि त्याची चव सुद्धा बदलते. इथे तयार झालेला आहे आपला व्हाईट सॉस पास्ता.
जर यामध्ये तुम्हाला ग्रेव्हीचं प्रमाण आवडत असेल तर आणखी टाकू शकता. मला इथं ग्रेव्ही कमी पाहिजे होती म्हणून मी दुधाचं प्रमाण कमी टाकलेलं आहे. जेवढाही पास्ता आहे त्याच्यात डबल आपल्याला दुधाचं प्रमाण वापरायचं आहे. 1 वाटीला 2 वाटी एवढं आपल्याला दूध वापरायचं आहे किंवा दीड सुद्धा वापरू शकता. वरून थोडंसं आपण ब्लॅक पेपर टाकलेलं आहे, चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅनो जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते टाकू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.